हाय हॅलो नमस्कार, मी डॉक्टर सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का खूप सारे मॉम्स जे न्यू मॉम्स बनलेले असतात त्यांना कन्फ्युजन असतं की बाळाला कुठल्या टायमिंगला कुठलं फूड देऊ, मग ते त्याला पचेल का व्यवस्थित, मग रात्री जर मी हेवी खायला दिलं तर त्याला डायजेशनचा काही प्रॉब्लेम होईल का. तर लहान मुलांना भरपूर वेळेला सकाळी झोपेतून उठल्यावरती डायजेशनचा प्रॉब्लेम होतो, म्हणजेच की स्टूल पास करायला त्रास होतो किंवा इनडायजेशन होतं, उलटी आल्यासारखं वगैरे वाटतं. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होईल. तर मी आज तुम्हाला प्रॉपर टायमिंग वाईज बेबीचं जे फूड रुटीन आहे ते कसं असावं ते सांगणार आहे. तर पहिले टायमिंग का इम्पॉर्टंट आहे, तर बाळाचं जे डायजेशन असतं ते तेवढं असं प्रॉपर तयार झालेलं नसतं, म्हणजे जे त्याचे जे अवयव असतात डायजेस्ट करण्यासाठी ते तेवढे त्यांचे डेव्हलप झालेले नसतात. त्यामुळे त्यांना त्या वेळेत प्रॉपर टायमिंगच्या ह्याच्याप्रमाणे द्यायला पाहिजे फूड. आता जर का तुम्ही बोलत असाल 6 महिन्यांच्या अलीकडे, तर बाळाला आपण 6 महिन्यांच्या अलीकडे 2-2 तासांनी फीडिंग करतो किंवा फॉर्म्युला मिल्क देतो. तसंच 6 महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी काय असणार आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर 6 महिन्याच्या पुढील बाळांसाठी थोडंफार आपण सेमी सॉलिड किंवा सेमी लिक्विड टाईप फूड इंट्रोड्यूस करतो. तर फर्स्ट टाईम मी श्रीदाला जेव्हा फूड इंट्रोड्यूस केलं होतं ते सांगते आधी, की श्रीदाला मी फर्स्ट टाईम जे आपलं तांदळाचं पाणी असतं ना, जे आपण तांदूळ उकडून घेतो आणि त्यावरती जे घट्ट पाणी येतं ते मी तिला दिलं होतं. ते मी प्रॉपर 3 दिवस दिलं, कारण का प्रत्येक वेळेला बाळाला 3 दिवस एक फूड द्यायचं, जेणेकरून हे कळतं की बाळाला त्याची काही ॲलर्जी वगैरे नाही आहे ना. त्यानंतर मी डाळीचं पाणी दिलं, नाचणी सत्व दिलं, तांदळाचं जी पातळ खिचडी असते ती दिली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी मी पहिले 3-3 दिवस दिल्या आणि त्यानंतर प्रॉपर टायमिंगनुसार बेबीच्या रुटीननुसार प्रॉपर टायमिंगनुसार तिला प्रोटीन डाएटसुद्धा सुरू केलं. आता टायमिंग का इम्पॉर्टंट आहे, तर टायमिंग असं इम्पॉर्टंट आहे की बाळाचं जे आपण सकाळी एखादं फूड बाळाला खायला दिलं तर त्याला ते प्रॉपर सकाळी डायजेस्ट होतं. आणि जर का रात्री हलकं फूड असं एकदम सेमी सॉलिडमध्ये हलकं फूड दिलं तर त्याला ते रात्रभर त्याला काही डायजेशनचा त्रास होत नाही किंवा मग इंडायजेशन होत नाही, बाळाला गॅसचा त्रास होत नाही. त्यामुळे बाळाला रात्री असं हलकंसं फूड द्यायला पाहिजे. आता मी पूर्णपणे स्केड्यूल सांगते की बाळाचं रुटीनप्रमाणे बाळाला पहिल्यांदा काय खायला द्यायला पाहिजे. आता जेव्हा बाळ सकाळी उठतं 8 ते 9 पर्यंत तुमचं बाळसुद्धा उठत असेल, बाळ रात्रभर डिहायड्रेट झालेलं असतं, त्यामुळे बाळाला उठल्या तुम्ही फॉर्म्युला मिल्क किंवा ब्रेस्ट फीडिंग देत असाल तर ते दिलं पाहिजे. त्यानंतर बाळाला 8 ते 9च्या टायमामध्ये थोडंसं एनर्जी ब्रेकफास्ट द्यायचा, जो की डाळीचं पाणी देऊ शकता किंवा मग नाचणी सत्व देऊ शकता किंवा मग ओट्स असतात, ओट्स थोडे मिक्सरला लावून थोडंसं दूध टाकून त्यामध्ये तुम्ही ते सुद्धा देऊ शकता. किंवा मग मूग डाळ तुम्ही मॅश करून देऊ शकता, मुरीचे मॅश किंवा मग मऊ खिचडी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर 11 ते 12च्या टायमामध्ये बेबीला प्रोटीन रिच फूड दिलं पाहिजे, त्यामध्ये तुम्ही नाचणी सत्व देऊ शकता. त्याप्रमाणे ओट्स दही पोरीज, सुजी डाळ पोरीज, मूग स्प्राउट सूप, त्यानंतर खसखस ड्रायफ्रूट पावडर थोडीशी पोरीजमध्ये, त्यानंतर डाळींची मिक्स खिचडी, व्हेजिटेबल डाळ सूप, बेसन चिला, पातळ पोरीज किंवा मूग डाळचं पाणी, मूग डाळची प्युरी असं करून देऊ शकता. आणि प्रोटीन रिच डाएट सकाळच्या टायमातच का द्यायचं, तर बाळ ॲक्टिव्ह असतं आणि प्रोटीन डायजेस्ट व्हायला वेळ लागतो. तर त्या ॲक्टिव्हच्या काळामध्ये बाळाचं प्रोटीन व्यवस्थितपणे डायजेस्ट होतं, त्यामुळे बेबीला सकाळच्या टायमामध्ये प्रोटीन द्यावं. त्यानंतर 12च्या टायमामध्ये व्हेजिटेबल प्युरी द्यावी, त्यामध्ये व्हेजिटेबल प्युरीमध्ये पंपकिन प्युरी द्या, तुम्ही कॅरट प्युरी द्या, स्पिनच प्युरी द्या. त्याप्रमाणेच तुम्ही दुधी भोपळ्याचं सूप देऊ शकता, रताळ सूप, बीट सूप, बटाटा सूप, टोमॅटो सूप अशा गोष्टी तुम्ही इन्क्लूड करू शकता बेबीच्या डाएटमध्ये. या सगळ्या गोष्टी द्यायच्या. त्यानंतर बेबीला 4च्या दरम्यानमध्ये थोडंसं फ्रूट असतील फ्रूट्स कट करून द्या किंवा मग फ्रूट्सचं ज्यूस करून द्या. त्यामध्ये तुम्ही सफरचंद प्युरी, केळी मॅश, पपई प्युरी, चिकू प्युरी, नाशपती प्युरी, ॲव्होकाडो मॅश, त्यानंतर आंबा प्युरी, खरबूज प्युरी अशा गोष्टी तुम्ही देऊ शकता. बेबीला 8च्या टायमामध्ये थोडंसं हलकं म्हणजे नाचणी सत्व वगैरे अशा गोष्टी देऊ शकता. आणि प्रॉपर बेबी जर तुमचं लवकर झोपत असेल तर 9च्या दरम्यान वगैरे हलका तुम्ही आहार द्या, त्यामध्ये सुद्धा तुम्ही नाचणी सत्व देऊ शकता.
रात्रीच्या हलक्या अन्नाच्या आहारामध्ये तुम्ही पातळ तांदळाची पेज, नाचणी सत्व, मूग डाळीचं पाणी आणि मऊ भात असं भरू शकता. त्याप्रमाणे दुधी भोपळ्याची खिचडी, गाजर बटाटा मॅश अशा गोष्टीसुद्धा तुम्ही भरू शकता. तर रात्री असं करून हलकं फूड द्यायचं, कारण का बेबीला डायजेस्ट करायला सुद्धा प्रॉपर भेटतं आणि बाळाला गॅस, इंडायजेशन असे प्रॉब्लेम होत नाहीत. तर हे झालं बेबीचं पूर्ण दिवसभरातलं रुटीन. आणि नाईटला तुमचं बेबी आवश्यकतेनुसार त्याला ब्रेस्ट फिडिंग किंवा मग फॉर्म्युला फिडिंग देत राहा. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण काही चुका करतो, त्याही मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. की बाळाला जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये भरवू नका. त्यानंतर बाळाला जेवढं पाहिजे तेवढंच द्या, जेवढं ते डिमांड करते तेवढंच द्या, त्याला ओव्हर फिडिंग करू नका. त्यानंतर बाळाला टायमिंगप्रमाणे प्रॉपर गोष्टी देत राहावा. मीठ आणि साखर ह्याचं प्रमाण पण कमी करा किंवा मग अवॉइड करा. त्यानंतर बेबीला रात्री हेवी फूड देऊ नका. आणि मेन म्हणजे की एखादा पदार्थ तुम्ही जेव्हा इंट्रोड्यूस करता बेबीला तेव्हा 3 डेज रूल फॉलो करा. म्हणजे की एक पदार्थ 3 दिवस द्यायचा, की म्हणजे जेणेकरून आपल्याला कळतं की बेबीला काही त्याची ॲलर्जी नाही ना. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. आणि आता तुमचंही बाळ 6 महिन्याच्या पुढे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. आणि तुमच्या कुठल्या ओळखीमध्ये कोणती न्यू मॉम असेल किंवा मग न्यू पॅरेंट्स असतील ज्यांना हे कन्फ्युजन होत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे असे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हां, लास्ट म्हणजे की तुम्हाला जर का 1 वर्षापुढील बाळाचं असं रुटीन बघायला आवडत असेल किंवा मग फूड रुटीन कसं असावं हे तुम्हाला आवडणार असेल किंवा मग तुम्हाला ह्याची आवश्यकता असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.